आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे सप्तचक्र. सप्तचक्र आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग. मग आता जरी टॉपिक आपला आध्यात्मिक उन्नती असला तरी सप्तचक्रामुळे आध्यात्मिकच नाही तर शारीरिक, भौतिक, अधिभौतिक सगळ्या प्रकारच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होतो आणि हा राजमार्ग आहे. ज्या साधकाला सप्तचक्र, त्याचं स्थान, रंग, तत्व, देवता, रूप या सगळ्यांचं ज्ञान आलं, तो असा साधक आपल्या साधनेच्या माध्यमातून सप्तचक्रांवर ध्यान करू शकतो, सप्तचक्रांना ऊर्जावान करू शकतो, सप्तचक्रांना जागृत करू शकतो. आणि सप्तचक्राची ऊर्जा आपल्याला कळते. सप्तचक्र कोणतं डंप आहे, कोणतं निगेटिव्ह आहे, कोणतं पॉझिटिव्ह आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. फक्त तेवढी समज आणि तेवढे प्रगल्भ आपली साधना हवी, जेणेकरून हे सगळं ज्ञान आपल्याला कळू शकतं. ठीक आहे, सुरुवात करूया सप्तचक्राची. सप्तचक्र हा शब्द आपण सर्वांनी ऐकला असेल. मानवीय शरीरामध्ये अतिसूक्ष्म लेवलवर हे सप्तचक्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितलेले आहे, योगिक दृष्टिकोनातून सांगितलेले आहे. त्यानंतर आधुनिक विज्ञानाने ज्यावेळेस सप्तचक्रांचा शोध घेतला किंवा सप्तचक्रांच्या ठिकाणी सूक्ष्मात सूक्ष्म जाऊन बघण्याचा प्रयत्न केला, तर सप्तचक्र किंवा चक्रांच्या ठिकाणी जे नाड्या आहेत त्या नाड्यांचा एक गुच्छ किंवा नाड्या एकमेकांना क्रॉस करतात, त्या नाड्यांचा समूह त्या सप्तचक्रांच्या ठिकाणी दिसला. म्हणजे जसं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की मानवीय शरीरामध्ये 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत. या 72,000 नाड्या इकडून तिकडे ज्यावेळेस वहन करतात त्यावेळेस ते एकमेकांना निश्चितच क्रॉस होणार. तर त्या जितक्या पटीमध्ये असतील त्याच्या अनुषंगाने या सप्तचक्रांना आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी अंकित केलेलं आहे. उदाहरणार्थ, मूलाधार चक्र 4 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलेलं आहे. स्वाधिष्ठान चक्र 6 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलं आहे. मणिपूर चक्र 10 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलेलं आहे. तसं आज्ञा चक्राचा जर विचार केला तर आज्ञा चक्र 2 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलेलं आहे, इडा आणि पिंगळा. ठीक आहे, बरोबर 2 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप म्हणून आज्ञा चक्राला अंकित केलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक चक्राची अधिपती देवता सांगितलेली आहे, प्रत्येक चक्राचं तत्व सांगितलेलं आहे, रंग सांगितलेला आहे आणि त्या पाकळ्यांच्या प्रमाणे किंवा त्या चक्राचा एक मुख्य बीज मंत्र आणि पाकळ्यांवर अंकित होतील इतके बीज मंत्र त्या चक्राशी संबंधित सांगितलेले आहे. मग या अधिपती देवतेच्या अनुषंगाने त्या रंगाच्या धारणेतून बीज मंत्रांच्या उच्चारणातून आपण ते चक्र ऍक्टिव्ह करून घेऊ शकतो. आजचं सेशन जे मी तुमच्या समोर मांडत आहे, हे सेशन घेत असताना किंवा हे सेशन समजून घेत असताना, सप्तचक्र समजून घेत असताना ते चक्र आपल्या स्वतःला रिलेट करण्याचा प्रयत्न करायचा. कारण प्रत्येक चक्राच्या नकारात्मक बाजू आणि सकारात्मक बाजू दोन्ही असतात. जर आपल्यात नकारात्मक बाजू जाणवत असतील तर समजायचं की आपलं हे चक्र नकारात्मक आहे किंवा निगेटिव्ह आहे किंवा याची ऊर्जा कमी आहे. पण त्या चक्राशी संबंधित ज्या सकारात्मक बाजू आहे, जर तुमच्यामध्ये ते सिम्पटम्स असतील किंवा तुमच्यामध्ये त्या पद्धतीचे विचार असतील किंवा तुम्ही तसे असाल तर समजायचं की आपलं हे चक्र सकारात्मक फिरत आहे किंवा चलायमान आहे. ठीक आहे, चक्र समजून घेत असताना पुन्हा एक कन्सेप्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सप्तचक्र लक्षात येतील. ठीक आहे, असा विचार करा की तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा ट्रक उभा आहे, ज्याला समोर 2 चाकं, मध्यभागी 2 चाकं आणि शेवटी 2 चाकं आहेत. ठीक आहे, एक मोठा ट्रक तुमच्या डोळ्यासमोर उभा करा, त्याला 6 चाकं आहेत, समोर, मध्यभागी आणि शेवटी. आता असा विचार करा की तो जो ट्रक आहे, ह्या ट्रकचं जो पहिलं चाक आहे, हे पहिलं चाक फिरत आहे 20च्या स्पीडने. पहिलं चाक डाव्या बाजूचं फिरत आहे 20च्या स्पीडने, उजव्या बाजूचं चाक फिरत आहे 50च्या स्पीडने. ठीक आहे, त्यानंतर मधलं एक चाक जे आहे हे नकारात्मक फिरत आहे, म्हणजे उलटे दिशेने फिरत आहे. समोर न जाता ते उलट फिरतंय, निगेटिव्ह फिरत आहे 50च्या स्पीडनी. त्याच्या बाजूचं चाक फिरतंय 2 किलोमीटरच्या स्पीडनी, फक्त 2च्या स्पीडनी फिरत आहे. शेवटचं उजव्या बाजूचं कडचं जे चाक आहे ते एकदम 100च्या स्पीडनी फिरत आहे आणि त्याच्या बाजूचं जे चाक आहे ते फक्त 10 किलोमीटरच्या स्पीडनी फिरत आहे. आता असा जो ट्रक, त्याचे 6ची 6 चाकं वेगवेगळ्या स्पीडने, वेगवेगळ्या गतीने फिरत आहेत. त्यातला एक चाक, 2 चाक नकारात्मक फिरताय, म्हणजे उलट्या दिशेने फिरतायत. तर त्या ट्रकचं काय होईल?
असा ट्रक तो गती धरेल का? असा ट्रक तो चालेल का पुढे? जाईल का पुढे? नाही जाणार. असा ट्रक जागेवरच उभा राहून त्याचं इंजिन सुरू राहून राहून त्याचा एकदा फ्यूल संपून जाईल. त्याच्यातलं जे इंधन आहे ते संपून जाईल आणि तो ट्रक त्या ठिकाणी बंद पडेल, निकामी पडेल. तसं आपल्या शरीरामधली ही जी चक्रे आहेत, ही चक्रे चाकाचं प्रतीक सांगितलेलं आहे. हे फिरतात, चलायमान आहे, गतिमान आहे. पण दुर्दैव असं होतं, की सांसारिक जीवनामध्ये आल्यानंतर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांचा परिणाम, आपल्या वाईट वृत्तींचा परिणाम आपल्या चक्रांवर होतो आणि ही चक्र कमी अधिक प्रमाणामध्ये गतिमान होतात किंवा काही चक्र नकारात्मक होऊन जातात. मग आता असा विचार करा, की आपल्या शरीरामधली चक्रे चलायमान आहेत. प्रत्येकाच्या शरीरातली चक्रे ऊर्जावान आणि चलायमान असतात, तरच आपलं जीवन आहे. ही चक्र चलायमान आहेत. मग तुमचं मूलाधार चक्र फिरतंय 10च्या स्पीडनी, स्वाधिष्ठान चक्र फिरतंय एकदम 70च्या स्पीडनी, मणिपूर चक्र निगेटिव्ह झालेलं आहे, अनाहत चक्र 2च्या स्पीडनी फिरत आहे, स्वाधिष्ठान चक्र पुन्हा 100च्या स्पीडनी आहे, अनाहत आज्ञा चक्र तुमचं नकारात्मक फिरतंय 10च्या स्पीडनी. तर तुमच्या शरीरात काय होईल? तुमचा जो जीवनाचा ट्रक आहे तो पुढे जाईल का? त्याची प्रगती होईल का? त्याची उन्नती होईल का? की जिथे आहे तिथेच राहाल? तर डेफिनेटली जिथे आहात तिथेच राहाल. जर आपल्याला आपली शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, दैहिक, आदी दैहिक सगळ्या प्रकारची उन्नती जर साधायची असेल, ईश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर आपल्या शरीरातली 6च्या 6 चक्रे ही एकाच गतीने चलायमान हवी. जर मूलाधार चक्र 10 किलोमीटर 10च्या स्पीडने फिरत आहे, 10 तर कमी झालं, त्यांचा एक विशिष्ट स्पीड असतो. जो चक्र व्यवस्थित फिरतो आहे, मूलाधार चक्र ज्या स्पीडने असेल ते बाकी वरची चक्र सुद्धा त्याच गतीने फिरायला हवी, त्याच गतीने स्पंदित व्हायला हवी आणि तितकीच ऊर्जा एका चक्रावर जितकी ऊर्जा स्पंदित होते आहे तितकीच ऊर्जा तुमच्या इतर चक्रांवर पण स्पंदित व्हायला हवी. ही कन्सेप्ट लक्षात घ्या चक्रांची. तुम्हाला बाजारामध्ये युट्यूबवर किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक झोलाछाप शिक्षक भेटतील. मी सरळ शब्द घेतलोय, वापरतोय झोलाछाप. जे तुम्हाला सांगतील की ऑनलाईन तुमचे सप्तचक्र क्युअर करून देऊ, ऑनलाईन सप्तचक्र साधना. सप्तचक्र सारखी साधना, प्राणायामासारखी साधना हे ऑनलाईन करण्यासारखी नाही. ती ऑफलाईन करून तुम्ही तुमच्या ऊर्जा संयमित करू शकतात, तुम्ही ऊर्जावान होऊ शकतात. म्हणून स्वतः समजून घ्या कन्सेप्ट आणि स्वतः सप्तचक्रांची साधना करा. तुम्हाला कोणाची आवश्यकता नाही, माझी सुद्धा आवश्यकता नाही. पण एकदा कन्सेप्ट समजून घ्या, सप्तचक्र समजून घ्या काय आहे. ठीक आहे. सर्वात पहिले चक्रांचा संबंध हा अथर्व वेदामध्ये आलेला आहे. अष्टचक्र नवद्वारा देवानां पुरयोध्या तस्य हिरण्य कोशम सर्व ज्योतिषांत. अशा पद्धतीचा एक श्लोक सांगितलेला आहे. ही जी चक्र आहेत ही प्राणतत्व, तन्मात्रा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, लोक, देवता, यंत्र, मंत्र सगळ्यांचा विचार करून किंवा सगळ्यांच्या साह्याने जागृत करू शकतात. कारण याची सप्तचक्राची कन्सेप्ट मांडताना आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी अत्यंत समजदारीने या चक्रांना अंकित केलेलं आहे किंवा चक्र एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे. मग ही चक्रे कोणती कोणती आहे? तर जिथे कुंडलिनी निद्रिस्त आहे, आपण हठप्रदीपिकेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये कंदाचं स्थान बघितलं, मूलाधार चक्राच्या स्थानी कुंडलिनीचं स्थान बघितलं, ज्या ठिकाणी कुंडलिनी निद्रिस्त आहे 3.5 वेटोळ्या मारून, त्या ठिकाणी मूलाधार चक्र हे पहिलं चक्र आहे आणि कुंडलिनी शक्ती जशी जागृत होते तशी ती ऊर्ध्वगामी होते पूर्व मार्गाने. म्हणजेच पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग हा सुद्धा मी तुम्हाला आपल्या सेशन मध्ये एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगितलं आहे की सुषुम्ना नाडी कुठून सुरू होते, ती मूलाधारापर्यंत कशी येते, मूलाधाराच्या जवळ सुषुम्ना नाडीचा जो शेवटचा भाग आहे किंवा सुषुम्ना नाडीचं जे मुख आहे तिथून कुंडलिनी कशी सुरू होते आणि त्या मोक्षाच्या द्वारावर कुंडलिनी कशी निद्रिस्त आहे. जर ते मोक्षाचं द्वार खोलायचं असेल तर कुंडलिनीला जागृत करून ते मोक्षाचं द्वार तुम्ही खोलू शकतात. पण नुसतं जागृत करून नाही, तर तिला ऊर्ध्वगामी पण करता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस कुंडलिनी ऊर्ध्वगामी होते त्यावेळेस ती एकेका चक्राचं भेदन करत करत सहस्राहार चक्रापर्यंत पोहोचते. ठीक आहे. मग ही कुंडलिनी जागृत झाली तर ती कुठे होते, तर ते स्थान आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्राला एकदा कुंडलिनी सोडली तर ती जाते स्वाधिष्ठान चक्रापर्यंत. स्वाधिष्ठान चक्रातून मणिपूर, मणिपूर मधून अनाहत, विशुद्धी, आज्ञा
इथपर्यंत तर कोणाचीही कुंडलिनी येऊ शकते, कोणाचीही येऊ शकते. मात्र आज्ञाचक्रापासून सहस्रहार चक्रापर्यंत जर कुंडलिनी न्यायची असेल तर गुरुचा आशीर्वाद, गुरुकृपा, तुमचे सगळे पुण्य तुम्हाला एकत्रित करावे लागतात. त्यावेळेस तुम्ही मोक्षापर्यंत म्हणजे सहस्रहार चक्रापर्यंत तुमची कुंडलिनी येऊन पोहोचवतात. ठीक आहे. ही कुंडलिनी जी आहे ही शक्ती रूपा सांगितलेली, ही बालरंडा सांगितलेली आहे. ठीक आहे. हिचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे शिवाशी मिलन. आणि आपल्या आज्ञाचक्राचे अधिपती देवता भगवान आशुतोष म्हणजे शिव सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी शिवाचं मिलन करण्यासाठी ही कुंडलिनी ऊर्ध्वगामी होते किंवा तिची एकच गती, तिचे एकच ध्येय असतं की काहीही करून शिवतत्वाशी तिचं एकरूपती झाली पाहिजे, शिवतत्वाशी तिचं मिलन झालं पाहिजे. ठीक आहे. मग ही कुंडलिनी ऊर्ध्वगामी होत असताना चक्रांचा काय रोल आहे? चक्र कशी तिला मदत करतात किंवा चक्र जर ऊर्जामान असतील, चक्र जर चलायमान असतील तर ती कुंडलिनीला कशा पद्धतीने सपोर्ट करतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. म्हणून कुंडलिनी जागृतीमध्ये केवळ तुमची साधनाच नाही तर तुमचे सप्तचक्र पण महत्वाचा रोल त्याच्यामध्ये सप्तचक्रांचा आहे. किंबहुना सप्तचक्र अत्यंत महत्वाचे आहे साधकाच्या शरीरातले. म्हणून मी म्हटलं की केवळ आध्यात्मिक नाही तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, दैहिक, आदिदैहिक सगळ्या प्रकारच्या उन्नतीसाठी, सगळ्या प्रकारच्या प्रगतीसाठी तुमचा स्वतःचा जो ट्रक आहे तो मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या ट्रकचे जे 6चे 6 चाक आहे ते एका विशिष्ट गतीमध्ये चालतील तरच तुमचा ट्रक पुढे जाईल, अन्यथा जाणार नाही. ठीक आहे. मग पहिलं चक्र जे आहे ते आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्रात मूलाधार चक्राला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. प्रथम चक्र आहे इथे निद्रिस्त कुंडलिनी निद्रिस्त असते. मूलाधार चक्र जे आहे हे गुदद्वारापासून 2 बोटे वर जसं कंदाचं स्थान सांगितलं आहे तसं मूलाधार चक्राचं पण स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्या स्पाईनचा मेरुदंडाचा शेवटचा टोक त्याच्याही खाली मूलाधार चक्र हे पहिलं चक्र स्थित आहे. 4 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलेलं आहे आणि याचा रंग लाल रंग आहे. याचं तत्व पृथ्वी तत्व आहे आणि याचं वाहन 7 सोंडेचा हत्ती सांगितलेला आहे. याची देवता अधिपती देवता श्री गणेश आणि ब्रह्मा सांगितली. याचा मुख्य बीजमंत्र लम आहे आणि 4 पाकळ्यांवरती 4 बीजमंत्र अंकित आहे ते म्हणजे वम, शम, सम, सम. ठीक आहे. पृथ्वी तत्व, तुमचं जर पृथ्वी तत्व तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर मूलाधार चक्र ऍक्टिव्ह हवं किंवा मूलाधार चक्र चांगलं असेल तर तुम्हाला तुमच्या पृथ्वी तत्वाशी तुमची साधना असायला हवी. लहानपणी आपण बिना चप्पलचं अनेकदा मातीमध्ये जाऊन खेळतो तर हे मातीशी निगडीत असलेल्या व्यक्तींचं मूलाधार चक्र नेहमी चांगलं असतं कारण ते पृथ्वी तत्वामध्ये नेहमी असे व्यक्ती स्थित असतात. ठीक आहे. हे चक्र जे आहे हे निष्पापपणा, सदैव बालिश वृत्ती, पावित्र्य, मातृवत प्रेम आणि बुद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं मूलाधार चक्र जर चांगलं असेल, मूलाधार चक्र जर ऍक्टिव्ह असेल किंवा ऊर्जावान असेल तर अशा व्यक्तीमध्ये प्रेम भावना चांगल्या प्रकारे असते, बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे असते, मातृत्व असतं, पावित्र्य असतं, थोडी बालिश वृत्ती पण असते, खोडकर वृत्ती असते, निष्पापपणा असतो, त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचं छल, कपट, दंभ नसतो. ठीक आहे. हे चक्र वैशेषिक भावना आणि उद्दीपनाला जबाबदार असतं. म्हणजे माणसातील विवाह बाह्य संबंध, अनैसर्गिक विषयाभोग, ऐशोआरामाकडे कल असणे, आदिभौतिकवादी असणे, अध्यात्मामध्ये जराही रुची नसणे म्हणजे या चक्राच्या नकारात्मक बाजू आहे. जर हे चक्र नकारात्मक असेल तर समोर अशा पद्धतीचे सिम्पटम्स दिसतात म्हणजे विवाहबाह्य संबंध, अनैतिक विषयाचा भोग असणे, सातत्याने फक्त भोग किंवा ऐशोआरामाकडे कल असणे, है ना, अध्यात्मामध्ये जराही रुची नसणे किंवा अशा व्यक्तीला सतत अपचनासारख्या तक्रारी किंवा अपचनासारख्या नकारात्मक गोष्टी यासोबत घडत असतात. पण जे सकारात्मक असेल हे जे चक्र तर मातृवत प्रेम असतं अशा व्यक्तीमध्ये, खूप चांगले असतात, बुद्धिमान बुद्धिसंपन्न असतात. हे झालं चक्राबद्दल. मूलाधार चक्राचं अधिपती देवतेबद्दल जर तुम्ही बघितलं तर ब्रह्मा जे क्रिएटर आहे, निर्माता आहे आणि श्री गणेश जे आधी हे सांगितलेलं आहे की ज्याचा पूजेमध्ये आधी मान असतो किंवा आधी प्रथम स्थान श्री गणेशाचं असतं. तुम्ही अनेकांनी अथर्व शीर्ष नक्की वाचलं असेल. अथर्व शीर्षामध्ये एक ओळ आहे, श्री गणेशा मूलाधार स्थितोसी नित्यम. म्हणजे जो नेहमी मूलाधार चक्राशी स्थित आहे किंवा मूलाधाराशी स्थित आहे असा असा दैवत किंवा अशी ईश्वर म्हणजे श्री गणेश सांगितलेली आहे. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल.
की ह्या तत्वांना मूलाधार चक्र किंवा चक्रांची कन्सेप्ट आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी आपल्यासाठी मांडून ठेवलेली आहे. ठीक आहे. पृथ्वी तत्व सांगितलेलं आहे आणि आपल्या पृथ्वी तत्वावरती 7 द्वीप सांगितले, सप्तद्वीप. म्हणून तुम्ही बघा, जो वाहन आहे 7 सोंडेचा हत्ती सांगितलेला आहे. हत्ती आहे पण 7 सोंडेचा. बरोबर, 7 सोंड हे 7 द्वीपांचं प्रतीक सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे चक्र जर बॅलन्स करायचं असेल, हे चक्र जर ऊर्जावान करायचं असेल, तर तुम्ही श्री गणेशाचा आधी आलंबन घेऊ शकतात. तुम्ही पृथ्वी तत्वाचं हे करू शकतात. तुम्ही लाल रंगाची धारणा करू शकतात. या चक्रावरती लक्ष केंद्रित करून ओंकार साधना करू शकतात. लम बीजमंत्राचं उच्चारण करू शकतात. वम शम शम सम या चारही बीजमंत्रांच्या उच्चारणातून आपण हे चक्र ऍक्टिव्ह करून घेऊ शकतोय. हे चक्र बॅलन्स करून घेऊ शकतोय. ठीक आहे. पुन्हा एक छोटी कन्सेप्ट सांगतो, त्यामुळे तुम्हाला अजून अजून तुम्हाला लक्षात येईल की यस, किती सूक्ष्मतेने या चक्रांची निर्मिती, चक्रांची बीज मंत्र तत्व वगैरे सगळं आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी ठरवलं किंवा मांडून ठेवलेलं आहे. आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं. लहान बाळाला ज्यावेळेस आपण बाहेर सू करायला नेतो, त्यावेळेस त्याच्या कानामध्ये आपण सू 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 अशा पद्धतीने आवाज काढतो. आणि सू सू सूचा आवाज काढल्यावरती तो बाळ सू करतो. का करतो? कारण सम हा बीज मंत्र मूलाधार चक्राशी संबंधित आहे. सम बीज मंत्राच्या उच्चारणाने मूत्र विसर्जन करण्याची प्रेरणा मिळते. शम या शब्दाच्या उच्चारणाने स्थूल किंवा जे आपला मळ असतो तो मळ विसर्जन करण्याची प्रेरणा मिळते. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याकडे समजा असा एखादी पेशंट आला की ज्याला मलमूत्र विसर्जन करण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे, मलमूत्र विसर्जन करण्यात त्याला अडचण निर्माण होते आहे. अशा साधकाला जर तुम्ही मूलाधार चक्राची साधना देत असताना जर वम शम शम सम या बीज मंत्रांचं सातत्याने जर उच्चारण दिलं, तर या बीज मंत्रांचे व्हायब्रेशन्स तुमच्या मूलाधार चक्रावर उत्पन्न होतात. पर्यायी मूलाधार चक्राशी संबंधित असलेले सगळे ऑर्गन ऍक्टिव्ह होतात आणि त्यांच्यातला दोष दूर होतो. किती कनेक्शन आहे बघा आपल्या शरीराशी आणि या चक्राशी. ठीक आहे. पुढे जाऊया. मूलाधार चक्र लक्षात आलं. पुढचं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. खास करून महिलांनी आणि त्यातही ज्या महिलांचं आता नुकतंच लग्न झालं आहे किंवा ज्यांना फॅमिली प्लॅनिंग ज्यांना करायची आहे, गर्भधारणा ज्यांना करायची आहे, अशा स्त्रियांनी, अशा महिलांनी स्वादिष्ठान चक्राची नियमित साधना करायला हवं. कारण स्वादिष्ठान चक्र हे गर्भपिशवीच्या मुखाचं संरक्षण करण्याचं काम करतं. जनेंद्रियाच्या पाठीमागे मेरुदंडाचा सगळ्यात शेवटचं टोक म्हणजे स्वादिष्ठान चक्र सांगितलेलं आहे. 6 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप आहे. सेंदुरी रंग सांगितला आहे आणि याचं तत्व जलतत्व आहे. वाहन मकर. मगर हा जलतत्वात किंवा पाण्यातच राहतो म्हणून वाहन पण मगर आहे. याची देवता, अधिपती देवता वरुण देवता आहे आणि वरुण देवतेचं काम आहे जलवर्षा करणे, है ना, पाऊस पाडणे. बघा किती किती कनेक्शन आहे. याचा मुख्य बीजमंत्र वम आहे. तरी 6 पाकळ्या आहे म्हणून 6 पाकळ्यांचे बीजमंत्र बम भम मम यम रम आणि लम. तुम्ही या बीज मंत्रांचं जर नियमित उच्चारण केलं तर तुमच्या मुखामध्ये लाळ उत्पन्न होईल किंवा तुमच्या शरीरातलं जलतत्व ऍक्टिव्ह होईल. ठीक आहे. स्वादिष्ठानचा अर्थ असा होतो की स्व म्हणजे स्वतः आणि अधिष्ठान म्हणजे निवास. स्वतःचं अधिष्ठान, स्वतःचं घर असा त्याचा अर्थ होतो. बुद्धिमत्ता, निर्मिती क्षमता, स्फूर्ती, असामान्य ज्ञान आणि सौंदर्य या गोष्टींचं प्रतिनिधित्व स्वादिष्ठान चक्र करतं. तसंच यकृत, मूत्रपिंड, प्लीहा, स्वादुपिंड आणि गर्भाशयाची काळजी घेण्याचं काम स्वादिष्ठान चक्र असतं. जर हे चक्र नकारात्मक असेल तर अहंकार, मादक द्रव्य सेवन, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, रानटी आणि क्रूर स्वभाव याच्या नकारात्मक बाजू आहे. जर आपल्या आसपास असे लोक असतील ज्यांना अहंकार, खूप अत्यंत अहंकार आहे, वाईट व्यसन करण्याच्या सवय आहे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी आहेत, काही खातात काही पितात, ज्याचा क्रूर स्वभाव आहे, अशा अशा लोकांचं समजून घ्यायचं की स्वादिष्ठान चक्र डेफिनेटली नकारात्मक आहे. ठीक आहे.
महिलांनी किंवा मी जसं म्हटलं की ज्यांचे लग्न झालेले आहेत किंवा ज्यांना आता गर्भधारणा करायची, अशा महिलांनी स्वादिष्टान चक्रावरती ध्यान किंवा साधना करण्याचं कारण की हे गर्भपिशवीचं गर्भाशयाची काळजी घेणारं चक्र आहे. हे चक्र जर सकारात्मक असेल तर तुमची डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल होऊ शकते. आपण आता सध्याच्या ह्याच्यात आपण ऐकतोच की सिझरिंग करावं लागलं. त्याचं कारण काय, तर गर्भपिशवीतलं पाणी संपलं किंवा पाणी कमी झालं, गर्भपिशवीतलं पाणी आटलं, असे अनेक कारण तुमच्या समोर येतात. जर अशा स्त्रियांनी स्वादिष्टान चक्राची साधना केली तर त्या अशा स्त्रियांमधलं गर्भपिशवीतलं पाणी असू दे किंवा जलतत्व असू दे, हे बॅलन्स राहील आणि अशा स्त्रियांचं सिझरिन न होता सामान्य नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. म्हणून हे चक्र अशा स्त्रियांसाठी महत्वाचं सांगितलं आहे. ठीक आहे. या चक्राला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर स्वादिष्टान चक्रावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून तुम्ही नियमित ओंकार साधना करू शकतायत. या रंगाचं आलंबन घेऊ शकतायत. अधिपती देवतेचं आलंबन घेऊ शकतायत. त्यानंतर बीजमंत्रांचं नियमित उच्चारण करू शकतात आणि ह्या बीजमंत्रांच्या उच्चारणामुळे स्वादिष्टान चक्रावर स्पंदने उत्पन्न होतात. ठीक आहे. पुढचं चक्रावर जाऊया. पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर, मण्यांचं स्थान, मणिपूर असं त्याचं नाव आहे. हे अग्नितत्वाचं प्रतीक सांगितलेलं आहे. नाभीच्या मागे मेरुदंडात स्थित हे चक्र आहे. 10 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलेलं आहे. याचा रंग पिवळा आहे. अग्नितत्व आहे. वाहन मेष आहे आणि याची जी देवता, अधिपती देवता आहे, ती रुद्र देवता आहे. रम याचा बीज मंत्र आहे आणि 10 पाकळ्या म्हणून 10 बीज मंत्र. डम ढम नम थम थम. बघा आता तुमच्या समोर उदाहरण आहे. मी नुसतं या बीजमंत्रांचं उच्चारण केलं आणि मला एका सेकंदात डकार आली. नुसतं 3-4च बीजमंत्रांचं उच्चारण केलं आणि एका मिनिटात, म्हणजे 4च बीजमंत्रांचं उच्चारण झालं आणि मला डकार आली पटकन. डम ढम नम तम थम धम नम पम फम. या बीजमंत्रांच्या उच्चारणाने मणिपूर चक्र बॅलन्स होतो किंवा मणिपूर चक्र ऍक्टिव्ह होतं किंवा स्पंदित होतं. त्याच्यावरती ऊर्जाचा प्रवाह सुरू होऊन जातो. म्हणून बीजमंत्रांचा पण फार प्रभाव आपल्या शरीरावरती होतो. ठीक आहे. मणिपूर चक्र हे सचोटी, धर्म, संशोधक वृत्ती, निर्मिती, सुबत्ता, समृद्धीचं प्रतीक आहे. जर हे चक्र बॅलन्स असेल तर हे समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. अशी व्यक्ती समृद्ध असते ती सगळ्या प्रकारे, म्हणजे पैशाने सुद्धा समृद्ध होते. शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारची समृद्धी अशा साधकाला पोहोचते ज्याचं मणिपूर चक्र बॅलन्स असेल. म्हणून तुम्ही बघा, अनेक लोकांचं मणिपूर चक्र चांगलं असतं, जे श्रीमंत असतात, गर्भ श्रीमंत असतात. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे हे चक्र जीवनाची प्रेरणा असून पोट, आतडी, प्लीहा, यकृताची काळजी घेणार आहे. याच्या नकारात्मक बाजू म्हणजे घरगुती समस्या, पती पत्नीवर अधिकार गाजवतो, पत्नी पतीवर अधिकार गाजवते, जरुरीपेक्षा जास्ती खाणं किंवा जरुरीपेक्षा अति उपास करणं, संन्यस्त वृत्ती करून घेणे, विषयाचा उपभोग असणे, मद्याची आवड असणे, है ना, हे याच्या नकारात्मक बाजू सांगितलेल्या आहेत. जर तुमच्या समोर असे लोक असतील तर समजायचं की मणिपूर चक्र त्याचं निगेटिव्ह आहे किंवा नकारात्मक झालेलं आहे. मणिपूर चक्राच्या बीज मंत्राने आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित होतो. पाचन तंत्र व्यवस्थित होतं. पाचन तंत्राला मजबूत करायचं असेल तर मणिपूर चक्राची साधना अत्यंत आवश्यक सांगितलेली आहे. ठीक आहे. आणि याच ठिकाणी समान वायूचं स्थान पण सांगितलंय. त्यामुळे तुम्ही जितकं या चक्राची साधना कराल, जितकं या बीजमंत्रांचं उच्चारण कराल, तितकं तुमच्या पंचवायूपैकी समान वायू सुद्धा ऍक्टिव्ह राहील, ऍक्टिव्ह होऊ शकतो. पुढचं चक्र आहे अनाहत चक्र. हे चक्र आपल्या हृदयाजवळ मेरुदंडामध्ये स्थित आहे. मेरुदंडामध्ये या चक्राचं स्थान सांगितलेलं आहे. 12 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलेलं आहे. याचा मुख्य रंग निळा आहे. वायू तत्व याचं तत्व सांगितलेलं आहे. हरिण याचं वाहन आहे आणि ईशान रुद्र याची अधिपती देवता सांगितलेली आहे. याचा मुख्य बीजमंत्र यम आहे. तरी सुद्धा अनाहत चक्राच्या 12 पाकळ्यात म्हणून 12 बीजमंत्र कम खम गम घम दम छम जम छम टम ठम. ठीक आहे. तुम्ही एक कन्सेप्ट तुमच्या लहानपणी ऐकले असेल, तुमच्या आजीकडून, आजोबांकडून, की छाती दुखत असेल किंवा हृदयविकार असेल किंवा हृदयाचा त्रास असेल तर विठ्ठलाचं नाव घ्यावं. ठीक आहे. आता विठ्ठलाचं नाव का? तर विठ्ठल देवता आहे म्हणून का?
तर नाही. विठ्ठल या शब्दामध्ये दोनदा ठ आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर ठ उच्चारणामुळे आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्पंदने निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. आणि तुम्ही जर आता या क्षणाला प्रयोग करायचा ठरवला तर तुम्ही तुमचा उजवा हात तुमच्या हृदयावर ठेवा, छातीवर ठेवा, डोळे बंद करा आणि विठ्ठम ठम 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 अशा पद्धतीने ठम च्या बीज मंत्राचा 5 वेळेस उच्चार करा. 5-6 वेळेस जितक्या वेळेस तुम्हाला जमेल तितक्या वेळेस उच्चारण करा. हे करत असताना तुम्हाला जाणवेल की तुमच्या हृदयाजवळ व्हायब्रेशन्स उत्पन्न होत आहेत. असं वाटतं की कोणी हृदयाजवळ मोठ्या हातोडीने ठोकतंय. ठम 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 ठम. या बीजमंत्रांमधला प्रत्येक बीजमंत्र हा कमी अधिक प्रमाणामध्ये अनाहत चक्राजवळ ऊर्जा किंवा स्पंदने उत्पन्न करणारा आहे. लक्षात आलं? वायू तत्व सांगितलं आहे याचं. वायूशी संबंधित जर विकार असतील तर डेफिनेटली अनाहत चक्रावर साधना करायची आहे. हे चक्र तुमचं लंग्स, फुफ्फुस, हृदय है ना, अशा याच्याशी संबंधित आहे, अशा ऑर्गनशी संबंधित आहे, हृदयाच्या पेशींशी संबंधित आहे. निर्मिती क्षमता, चित्रकला, शिल्पकला म्हणजे आर्टिस्टिक, ज्याचं अनाहत चक्र चांगलं असेल असा साधक आर्टिस्टिक असतो, म्हणजे कलाकार असतो किंवा त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या कला उपजत असतात. ठीक आहे. त्याच प्रकारे मेंदूचा मेंदूच्या भागाशी थेट संबंध अनाहत चक्राचा आहे. हे चक्र अस्तित्वाचं, प्रेमाचं, सच्चित आनंदाचं प्रतीक आहे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि याची नकारात्मक बाजू जर म्हटली तर पराकोटीचं शारीरिक आणि मानसिक कृत्य देणारी असतात. आता जसं या प्रेमाची सकारात्मक बाजू प्रेम सांगितलेलं आहे, पण जर नकारात्मक असेल तर ते जे प्रेम आहे ते इतकं पराकोटीचं होऊन जातं की ते प्रेम मग तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास देणारं पण ठरतं. आणि याची अनेक उदाहरणं आहेत. याची उदाहरणं, एखादी तुम्ही प्रेमवीर पाहिला असेल, ब्लेडने आपल्या हातावरती आपल्या प्रेमिकेचं नाव लिहितो आहे है ना, तर ते शारीरिक कृत्य आहे ना, शारीरिक स्वतःला शारीरिक त्रास देऊन घेणं आहे. त्याचं प्रेम इतकं झालेलं आहे की ते ते नकारात्मक दिशेने चाललेलं आहे की तो स्वतःला किंवा आपल्या प्रेयसीला, आपल्या प्रेमिकाला, आपल्या प्रियकराला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला पण कमी करत नाही प्रेमाच्या नावाखाली. ते हे नकारात्मक बाजू आहेत. ठीक आहे. हे अनाहत चक्र आहे. अनाहत चक्राचं अजून एक वैशिष्ट्य, या ठिकाणी कुंडलिनी शक्ती जागृत झाली असता ती ऊर्ध्वगामी होत असताना अनाहत चक्राजवळ ब्रह्मग्रंथीचं भेदन करून ती वरच्या दिशेला जाते आणि इथेच अनाहत नादाची सुद्धा अनुभूती साधकाला प्राप्त होते. ठीक आहे. अनाहत नादाच्या ज्या अवस्था सांगितल्या आहेत, आरंभ अवस्था, घट अवस्था, परिचय अवस्था, निष्पत्ती अवस्था, जे आता तुमच्या 4था अध्याय जेव्हा सुरू होईल सोमवारपासून, त्या 4थ्या अध्याय हा नादानुसंधानाचा अध्याय आहे. आणि या 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला योगाच्या या 4 अवस्थांचा अभ्यास शिकायचा आहे किंवा 4 अवस्था समजून घ्यायच्या आहेत. आरंभ, घट, परिचय, निष्पत्ती. एक एक अवस्थेमध्ये कशा प्रकारचे साधकाला अनुभूती प्राप्त होतात, कुंडलिनी कुठे. तर ज्या वेळेस मी तुम्हाला 4था अध्यायातलं ते सगळं शिकवत असताना तुम्हाला हे संदर्भ लक्षात येतील की मी एकदा तुम्हाला हे सांगितलं होतं सप्तचक्रांमध्ये, हे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. ठीक आहे. तिथे ब्रह्मग्रंथीचं भेदन करून कुंडलिनी शक्ती विशुद्धी चक्राकडे वळलेली असते आरंभ अवस्थेमध्ये. फक्त एवढं सध्या तरी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण 4था अध्याय शिकायला सुरुवात करू त्यावेळेस तुमच्या हळूच सगळं लक्षात येईल पुन्हा. पुढचं चक्र सांगितलं आहे विशुद्धी चक्र, कंठाच्या मागे मेरुदंडामध्ये स्थित, याचं स्थान सांगितलेलं आहे. मेरुदंड म्हणजे जो कॉड आहे तुमचा, मनका आहे जो मानेचा, त्यामध्ये विशुद्धी चक्राचं स्थान सांगितलं आहे. 16 पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप, याचा पांढरा रंग आहे, आकाश तत्व आहे आणि वाहन याचं पांढरा हत्ती सांगितलेलं आहे. याची जी अधिपती देवता आहे ती पंचमुखी महादेव किंवा सदाशिव सांगितलेली आहे. याचा मुख्य बीज मंत्र हम जरी असला तरी याची अम, आम, ई, उम, उम, लुम, एम, एम, ओम, आहा इत्यादी 16 बीज मंत्र 16 पाकळ्यांवर अंकित असलेले सांगितलेले आहेत. ठीक आहे. हे चक्र हात, घसा, चेहरा, तोंड, दात यांच्याशी संबंधित आहे. हे चक्र माणसांच्या एकत्रित जाणीवा, प्रसन्न वर्तन, नर आणि नारीत्वाचा समतोल असणे,
चांगल्या आणि वाईट प्रसंगाला संयमाने खेळकर वृत्तीने स्वीकारणे किंवा खेळकर व्यक्तिमत्व असणे, चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व असणे याचं प्रतीक आहे. तर नकारात्मक असेल तर मरणाधीनता, काहीतरी चुकल्यासारखं नेहमी वाटणे किंवा आपण काही न केलं असताना आपल्याला आपराधिक भावना जाणवणे, वागण्याची तिरकस वृत्ती, असंस्कृत वाहने, शब्दाला हे लोकांना शिव्या घालतात किंवा शिव्या देऊन किंवा वाईट असंस्कृत बोलून चुकीचं बोलत असतात. अशा लोकांचं विशुद्धी चक्र सॉरी अशा लोकांचं विशुद्धी चक्र हे नकारात्मकच असतं. ठीक आहे. आणि एक मुद्दा जो तुम्हाला मी सांगितला, नर नारीत्वाचा समतोल. बघा, सध्या जेंडर चेंजचं खूप सध्या हे उठलेलं आहे. अनेक लोक स्वतःचं जेंडर चेंज करून घेण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आणि ऑपरेशन करतात लाखो रुपयाच्या. तर अशा व्यक्तींच्या डेफिनेटली नकारात्मक विशुद्धी चक्र हे डंपच असेल. जो पुरुष असताना सुद्धा त्याच्यातल्या स्त्री तत्वाचं त्याला अधिक जाणीव होते. एखादी स्त्री असेल पण त्याच्यातला पुरुषी अहंकार खूप वाढलेला असतो. तर अशा वेळेस विशुद्धी चक्र नकारात्मक आहे किंवा विशुद्धी चक्राची ऊर्जा कमी आहे हे समजायला हरकत नाही. ठीक आहे. विशुद्धी चक्राच्या ठिकाणी विष्णू ग्रंथींचं भेदन करून कुंडलिनी शक्ती वरच्या दिशेला जाते घट अवस्थेमध्ये नादानुसंधानाच्या. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचं चक्र आहे, हा याचं तत्व जे आहे आकाश तत्व सांगितलेलं आहे. ठीक आहे. विशुद्धी चक्राचं तत्व आकाश तत्व सांगितलेलं आहे. आज्ञा चक्रात कुठल्याही प्रकारचं तत्व नाही, कारण की 5 जे पहिले चक्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्धी, क्रमाने पृथ्वी तत्व, जलतत्व, वायू तत्व, आकाश तत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व या 5 तत्व पहिल्या 5 चक्रांशी संबंधित आहे. आज्ञा चक्राच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तत्व नाहीये. हे चक्र जे आहे हे भूमध्याच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, भुवयांच्या मध्ये असलेलं जे इळा आणि पिंगळेच्या वरचं जिथून सुषुम्ना नाडी सुरू होते त्या ठिकाणचं स्थान म्हणजे आज्ञा चक्र मानलेलं आहे. याचा रंग चंदेरी सांगितलेला आहे आणि याचं वाहन म्हणजे नाद. नाद कसा? ओंकार नाद. जसा नादावर आरूढ होणे याचं वाहन नाद सांगितलेलं आहे. आणि याची देवता सांगितले साक्षात शिव महादेव. याचा मुख्य बीज मंत्र जो आहे तो ओंकारच आहे. पण याचे 2 पाकळ्या आहेत म्हणून 2 पाकळ्यांचा हम आणि क्षम या 2 बीज मंत्र सांगितले. एकाग्रता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता जर प्राप्त करायची असेल तर अशा साधकांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही हम आणि क्षम या 2 बीज मंत्रांचं उच्चारण देऊ शकतात. ओंकार साहित ओंकार आणि हम आणि क्षमच्या बीज मंत्रांचं उच्चारण. ठीक आहे. आज्ञा चक्रालाच गुरुचक्र किंवा तिसरा डोळा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या ठिकाणी इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 नाड्या एकत्र येतात. हे चक्र जागृत झाल्यावर इतर चक्राच्या सगळ्या नकारात्मक बाजू नाहीशा होतात. मेंदू आणि त्याच्या संबंधित जे आजार आहे त्या आजारांवरती अत्यंत प्रभावी असं हे चक्र आहे. हे जर चक्र बॅलन्स असेल तर तुमच्या खालचे जे 6-5 चक्र सांगितलेले आहेत या 5 चक्राच्या नकारात्मक बाजू सुद्धा तुमच्या काही राहत नाही. म्हणून साधकाने एक पहिलं तर मूलाधार चक्र आणि दुसरं आज्ञा चक्र नेहमी ऍक्टिव्हच ठेवलं पाहिजे किंवा ऍक्टिव्ह करून घेतलं पाहिजे जर नसेल तर. आणि करणं हे चक्र ऍक्टिव्ह करणं, चक्र बॅलन्स करणं खूप सोपं आहे. चक्रावर लक्ष केंद्रित करायचं, त्या चक्राच्या अधिपती देवतेचं आलंबन घ्यायचं, त्या चक्राच्या बीज मंत्रांचं उच्चारण करायचं, त्या चक्राचं रंगाचं आलंबन घ्यायचं. अशा अनेक पद्धतीने तुम्ही हे चक्र ऍक्टिव्ह करून घेऊ शकताय. ठीक आहे. पुढचं शेवटचं चक्र आहे सहस्त्रहार चक्र. आज ओके. सहस्त्रहार चक्र हे भूमध्याच्या ठिकाणी, आता इथे चुकून भूमध्य झालेलं आहे, हे वर टाळूच्या ठिकाणी जिथे आपलं शेवटचा भाग असतो टाळूचा, वर टाळूच्या ठिकाणी याचं स्थान सांगितलं आहे. हजारो पाकळ्यांचं कमळ प्रतिकात्मक रूप सांगितलं आहे. याचे रंग सप्तचक्रात जितके रंग सॉरी इंद्रधनुष्यात जितके रंग आहेत किंवा याचे अनेक रंग सांगितलेले आहेत. त्याची तत्व नाहीये, वाहन नाहीये आणि याची अधिपती देवता ही परब्रह्म सांगितलेली आहे. इथेच कुंडलिनी पोहोचले असता साधक मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो किंवा मोक्षापर्यंत पोहोचतो असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याचे जे बीज मंत्र आहेत तर बीज मंत्राचा जर विचार केला तर संस्कृत वर्णातले जे 52 बीज मंत्र आहेत हे अनेक वेळेस
20 पेक्षा अधिक अनेक वेळेस ते अंकित होतील इतके त्याचे बीज मंत्र आहेत, इतक्या त्याच्या पाकळ्या आहेत, हजारो पाकळ्यांचा कमळ आहे. ठीक आहे. हे सहस्रार चक्र हे एकरूपता, नीरव शांतता, वैश्विक जाणीवा दर्शवितं. तसंच सकारात्मक बाजू द्वैताच्या पलीकडे आहे, म्हणजे रज तम सत्व या 3 गुणांच्याही वर याची सकारात्मक बाजू आहे. तर नकारात्मक बाजूचा जर विचार केला तर देवावर अजिबात विश्वास नसणे याची नकारात्मक बाजू आहे. हे चक्र जर ऍक्टिव्ह करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल, तर खरं तर सहस्त्रहार चक्रावरती ध्यान किंवा मेडिटेशन होत नाही, आज्ञा चक्रापर्यंतच होतं. तुमच्या 6 चक्र जे आहेत खालचे, मूलाधारापासून आज्ञा चक्रापर्यंत, हे 6 चक्र तुम्ही बॅलन्स करा, ऍक्टिव्ह ठेवा. सहस्त्रहार चक्र स्वतः बॅलन्स होतं किंवा स्वतः ऍक्टिव्ह राहतं. त्यामुळे आपली जी साधना आहे ती मूलाधारापासून सहस्त्रहार चक्रापर्यंतचीच साधना असते सप्तचक्रांमध्ये. 6 चक्रांवर काम केलं असता तुमचं सहस्त्रहार चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स होतं किंवा ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह राहतं. हे सगळे जर चक्र तुम्हाला जर अं, प्रभावीपणे जागृत करायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं ओंकार साधना. प्रत्येक चक्रावरती पूर्ण लक्ष केंद्रित करत त्या चक्रावर ओंकार साधना करायची आणि ओंकार साधना करत असताना ओंकारातून उत्पन्न होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत, जी ऊर्जा आहे ती तुमच्या चक्रापर्यंत पोहोचते आहे आणि तुमचं चक्र ऍक्टिव्ह होतंय किंवा बॅलन्स होतंय असा भाव साधकाने व्यक्त करायचा आहे. त्यानंतर सप्तचक्र साधना मी इथे सांगितली आहे. या सप्तचक्र साधनेमध्ये प्रत्येक चक्राची अधिपती रंग तत्व देवतेचं आलंबन घेत त्या पद्धतीने ते चक्र जागृत करून घ्यायचे आहेत. त्याच्या बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे, त्याच्या रंगाचं आलंबन घ्यायचं आहे, त्याच्या तत्वाचा विचार करायचा आहे, त्याच्या अधिपती देवतेचा आपण अधिपती देवतेच्या त्या रूपावरती लक्ष ध्यान केंद्रित करायचं आहे. त्या ठिकाणी पूर्ण फोकस करत ते चक्र आपलं ऊर्जावान होत आहे अशी धारणा करत त्याच्या बीजमंत्रांचं सॉरी त्याच्या बीजमंत्रांचं उच्चारण आहे आणि त्याच्या ओंकार साधनेचं उच्चारण ओंकाराचं उच्चारण करून आपण ही चक्र ऍक्टिव्ह आणि बॅलन्स करून घेऊ शकतो. अशा प्रकारे हे सप्तचक्र आहेत जे प्रत्येकाला अत्यंत उपयोगी आणि महत्वाचे सांगितलेले आहेत. इथे काही प्रश्न असतील तर आता तुम्हाला विचारायला हरकत नाही. सप्तचक्र कळले नाही कळले? हा बोला. डेफिनेटली रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि नक्कीच टाकेल. बरोबर. त्यातून नुसतं 8 चक्र नाही तर कुठे कुठे 10 चक्र सांगितले आहेत, कुठे 11 चक्र सांगितले आहेत, कुठे चक्रांचे पण सबचक्र सांगितले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की सूक्ष्मतेने या चक्रांच्या ठिकाणी जर संशोधन केलं तर आधुनिक विज्ञानाला असं लक्षात आलं की जिथे नाड्या आपल्या क्रॉस झाल्या आहेत किंवा नाड्यांचा जिथे गुच्छ आहे, जिथे एकत्रित सगळ्या नाड्या आलेल्या आहेत, त्या ठिकाणाला चक्र संबोधल्या गेलेलं आहे. ती ऊर्जावान असतात, त्यातली जी ऊर्जा प्रभावी असते. तर आता आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी एक पेक्षा दोन दोन नाड्या एकत्र आल्या असतील, 3 नाड्या एकत्र आल्या असतील. म्हणजे जिथे जिथे नाड्या एकत्र आल्या तिथे तिथे चक्र संबोधले. मग आता शरीरात फक्त 7च ठिकाणी नाड्या एकत्र आल्या असतील का? नाही. हा म्हणून अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळे सांगितलेत. काही ठिकाणी 108 चक्र सांगितलेत, काही ठिकाणी 7च चक्र सांगितलेत, काही ठिकाणी 8 चक्र सांगितलेत. पण एकंदरीत सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला असता लक्षात येतं की ही 7च चक्र प्रमुख मानले गेलेली आहेत किंवा ही 7 चक्र ऊर्जावान किंवा ऊर्जेने परिपूर्ण तुम्ही करून घेऊ शकता अशी मानली, म्हणून आपण 7 चक्रांना महत्व देतो. आता गीता आहे का आपल्याकडे? गीता 2 वर्ष हरिओम 2 वर्ष पहिले आपण कुठे सिंधुदुर्गमध्ये का रत्नागिरी कोणत्या इथे कोणत्या तालुक्यात केलं होतं ते? मला आठवत. रायगड जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये एक छान निसर्गाच्या कुशीमध्ये एक छान जागा होती. ज्या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत त्यांनी सप्तचक्राचं माझं शिबिर भरवलं होतं. त्यात गीताची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली होती. तर गीता पण त्या चक्राच्या शिबिरामध्ये उपस्थित होती. तुझे काही अनुभव असतील त्यावेळेसचे, काही आठवत असेल तर शेअर कर गीता.
येस. येस, थँक्यू. पृथ्वी तत्व ज्यावेळेस पहिलं चक्र ज्यावेळेस आम्ही बॅलन्स केलं, म्हणजे 3 दिवसाची साधना केली. तर 3 दिवसाची साधना कशी? सकाळी पहिले मी सप्तचक्र समजावून सांगितले. सप्तचक्र समजावून सांगितल्यानंतर मी पहिले मूलाधार चक्र ऍक्टिव्ह केलं, कारण पहिलं चक्र आहे. मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. जसं पृथ्वी तत्व या सगळ्यांचं बॅलन्स झालं, यांना झोप प्रचंड जाणवत होती, किंवा त्या दिवशी झोप आली की नाही मला माहित नाही ना. आता ते 2 वर्ष झाली, तर 2.5 वर्ष झाली त्याला, मी पण विसरून गेलो. तर झोप साधकांना जाणवली, कारण की पृथ्वी तत्व बॅलन्स झालं, शरीर जड पडलं. स्वादिष्टान चक्राच्या वेळेस मुखामध्ये प्रचंड लाळ उत्पन्न होत होती, कारण की जलतत्व होतं. जलतत्वामध्ये लाळ उत्पन्न होत होती, किंवा शरीरात पाणी पिण्याची इच्छा होत नाही, कारण की जलतत्व तुमचं ऍक्टिव्ह झालेलं होतं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिसरं चक्र आम्ही ज्यावेळेस केलं, मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्राची साधना करत असताना आतून ऊर्जा जी निर्माण होत होती, उष्णता निर्माण होत होती, तिची धग पूर्ण शरीरभर पोहोचत होती, आणि पूर्ण शरीरामध्ये असं उष्णता जाणवत होती, कारण की मणिपूर चक्र ऍक्टिव्ह होत होतं, अग्नितत्व ऍक्टिव्ह होत होतं. आणि त्या दिवशी साधकांना प्रचंड भूक लागली होती, कारण की पाचन तंत्र त्यांचं इतकं स्ट्रॉंग झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी जे खाल्लं त्याचं पाचन पण व्यवस्थित होतं. असे माझे प्रत्येक शिबिरातले अनुभव आहे. नंतर अनाहत चक्र. अनाहत चक्र हे वायू तत्वाचं प्रतीक आहे. आणि वायू तत्वाचं प्रतीक असल्यामुळे जर वायू एक्सेस झाला तर काही साधकांना चक्कर आल्यासारखं पण होतं, आणि बऱ्याच माझ्या शिबिरांमध्ये असे एक दोन लोक निघतातच की ज्यांना चक्कर आलेत अनाहत चक्रावरती साधना केल्यानंतर. पुन्हा मणिपूर चक्राचं एक सांगायचं राहिलं, की आम्ही ज्यावेळेस आलंबन घेतो त्यावेळेस अशा पद्धतीने या चक्रांना आम्ही बॅलन्स करत असतो, ऍक्टिव्ह करत असतो, की मणिपूर चक्राच्या वेळेस तर सप्तऋषींचं आम्ही आवाहन केलं. सप्तऋषी त्या ठिकाणी आले, त्यांनी एक पवित्र अग्नी प्रज्वलित केला. तो अग्नीत एक एक बीज मंत्राची एक एक आहुती आम्ही समर्पित करत होतो. त्या आहुत्या काय होत्या? तर आपल्या शरीरातला सगळं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सगळ्या शरीरी पुन्हा एक एक करत एक एक बीजमंत्रासहित आम्ही त्या पवित्र अग्नीमध्ये त्या समर्पित करत होतो. त्यामुळे आमच्यातला काम, आमच्यातला क्रोध, आमच्यातला रोग, आमच्यातला मदमत्सर इतका स्ट्रॉंग आणि इतका प्रबळ होता, की त्या पवित्र अग्नीमध्ये त्याचं समर्पित केल्यानंतर तो अग्नी अजून अजून प्रज्वलित होत होता. तर अशा प्रकारच्या अनुभूती पण साधकांना प्रचंड येत होत्या. अनाहत चक्राच्या वेळेस तर चक्कर आले काही लोकांना. विशुद्धी चक्राच्या वेळेस तर पूर्ण शरीर हलकं झालं होतं, कारण की आकाश तत्व ऍक्टिव्ह झालं होतं. शरीरातला जी निर्वात पोकळी आहे ती ऍक्टिव्ह झाली होती. तर खूप चांगल्या प्रकारच्या अनुभूती साधकांना या सप्तचक्राच्या बॅलन्सच्या वेळेस येतात, आणि तात्काळ त्याच क्षणाला जाणवतं की अरे काहीतरी होतंय, काहीतरी वेगळं चालू आहे. आणि मी म्हणतो की अनुभूती घेतल्याशिवाय तर तुम्ही साधा प्राणायाम पण करू नका. प्रत्येक आसनात अनुभूती आली पाहिजे, प्राणायामात अनुभूती आली पाहिजे, मुद्रांमध्ये आली पाहिजे. हे तर सप्तचक्रासारखी प्रबळ साधना आहे. तर विचार करा किती मोठ्या प्रमाणात साधकांना अनुभूती येत असेल. तर सुंदर साधना आहे. पण दुर्दैव सगळ्यांचं असं की मी ऑनलाईन घेत नाही, आणि मी ऑफलाईन प्रत्येक वेळेस कोणाला मिळत नाही. त्या वेळेस मी 8-10 दिवस थोडासा रिकामा होतो, फ्री होतो. आणि त्या दरम्यान मग ते सप्तचक्र एकदम वेळेवरती ठरवलं, आणि वेळेवरती हे सगळे 10-12 साधक रायगडला एकत्र आले छान निसर्गाच्या कुशीत. आणि 3 दिवसाची साधना आमची सप्तचक्रांची परफेक्ट पार पडली. मी जळगावला असताना जळगावला याचे 3-4 शिबिरं सुद्धा घेतलेली आहेत. जळगावचे माझे खूप सारे साधकांनी सप्तचक्राचे ह्या सगळ्या अनुभूती अनुभवलेल्या आहेत. तर मजा येते, म्हणजे एकंदरीत साधना केली पाहिजे सप्तचक्राची. सप्तचक्र बॅलन्स केले पाहिजे. आणि गीताला आठवत असेल तर मी तिचे चक्र पण चेक करून दिले होते, की कोणतं चक्र कशा ऍक्टिव्ह आहे, किती प्रकारचं त्याची ऊर्जा आहे. तर ते पण कळतं, फक्त सांगणारा पाहिजे. तर खूप सुंदर आणि खूप चांगले साधना आहे. आपण नक्की करावी. माझ्याकडनंच करून घ्या असं काही नाही. तुम्हाला कोणी जर व्यवस्थित सांगणारं, मार्गदर्शन करणार असेल, तर तुम्ही अशा लोकांकडनं सप्तचक्राचं शिबिर करून घ्या. सुमतीताईला चांगली संधी आहे, मी रामटेकला असल्यामुळे. पण ऍटलिस्ट 3 दिवस तरी पाहिजे ना. 1, 2, 3 दिवस तरी पाहिजे.
मी जळगावला ज्यावेळेस घेतले ना चक्र, तर जळगावला तर माझं स्थान असल्यामुळे आणि तिकडे मी फार काही काम नसल्यामुळे एका दिवसात एकच चक्र घ्यायचो. आज मूलाधार चक्र, दुसऱ्या दिवशी स्वाधिष्ठान चक्र, दिवसभर साधकांना त्या ऊर्जा राहतात, त्या ऊर्जेची अनुभूती होत राहते. पण आता रायगडला आम्ही गेलो त्यावेळेस इतके दिवस नव्हते आमच्याकडे, म्हणून आम्ही एका दिवसात 2 चक्र घेतली. त्या ऍटलिस्ट एका दिवसात 2 चक्र तरी झाली पाहिजेत. म्हणजे कमीत कमी 2 चक्र, जास्तीत जास्त तुम्ही एका दिवसात 1 चक्र. पण 6 चक्र आहेत, त्यामुळे 2 चक्र जरी रोज घेतले तर 3 दिवस तरी पाहिजेत. आणि एका दिवसाची साधना घ्यायची असेल तर मग आपण ते वेगळ्या प्रकारे थोडंसं चक्रांची ऊर्जा तपासू किंवा चक्रांवर थोडीशी लक्ष केंद्रित करण्याची साधना अशी पण करू शकतो. ठीक आहे. येस. नक्कीच. नक्की. काही प्रश्न आहे, कोणाला काही विचारायचं आहे?